जर आयुष्यात तुम्ही कधी कुणावर विश्वास ठेवून फसला असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे। एकदा एका घनदाट जंगलामध्ये अचानक पूर येतो। एका पाण्याच्या ओघात विंचू आणि बेडूक राजा दोघेही वाहून जात असतात। तेवढ्यात विंचू विनवणी करतो, बेडूक राजा मला वाचव, माझा जीव तुझ्या हातात आहे। बेडूक राजा थांबतो आणि म्हणतो, मी तुला कसा वाचवू, तू माझ्या पाठीवर बसलास तर मला डंक मारशील। विंचू म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेव, मी जर तुला डंक मारलं तर मी सुद्धा मरेन, मी वेडा नाहीये, माझ्यावर एकदा विश्वास ठेव। बेडूक राजा विचार करतो, त्याला तर्क पडतो आणि तो विंचूवर विश्वास ठेवतो। अशा आयुष्य बदलणाऱ्या स्टोरी जर तुम्हाला रोज बघायची असेल तर आपल्या गरुड जब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ध्या पाण्यात गेल्यानंतर अचानक विंचू डंक मारतो, दोघेही बुडू लागतात। मरता मरता बेडूक राजा विचारतो, का रे, मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात का केला? विंचू शांतपणे म्हणतो, काय करणार बेडूक राजा, डंक मारणं हा माझा स्वभाव आहे, तो माझ्याकडून जातच नाही। इथे स्वामी समर्थ म्हणतात की सर्वांवर दया नक्की करा पण विश्वास सर्वांवर ठेवू नका। स्वामी समर्थ करुणा करायला शिकवतात परंतु भोळे राहू नका असे म्हणतात। काही लोकांचा स्वभाव बदलतच नाही, कितीही संधी द्या, प्रत्येक वेळी विश्वास ठेवणे हे चांगुलपणाचं नाही तर अज्ञानाचं लक्षण आहे। दयाळू नक्की व्हा परंतु सावध आणि सतर्क राहा। स्वामी समर्थ फक्त भक्ती शिकवत नाही तर बुद्धीचा योग्य वापर करायला शिकवतात। जर ही स्टोरी तुमच्या एखाद्या अनुभवाशी जुळत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे फक्त कथा सांगितली जात नाही तर आयुष्याची शिकवण दिली जाते। श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये लिहा।